ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 6 ऑक्टोबरला परशुराम सायकेडकर नाट्यगृह नेहरू गार्डन नाशिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष जमा अभ्यंकर, माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, शिक्षण बोर्डाचे सहसचिव कदम सर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक पॅरेंट्स असोसिएशन अध्यक्ष निलेश साळुंखे, भारतीय कामगार सेना नाशिक सरचिटणीस नितीन विखार तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग अध्यक्ष संजय पांडुरंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले। संघटनेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। शिक्षण तपस्वी 25 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। येवला तालुक्यातील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जमो अभ्यंकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नाशिक विभागातील शिक्षकांचा सत्कार शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित केलेला होता। त्याच्याकरता ज्या शिक्षकांची या ठिकाणी निवड करण्यात आली ती अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती। गुणवत्तेचा सन्मान अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः संजय चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान घडवून आणलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। सदर कार्यक्रमात जिल्ह्याभरातील शिक्षक, शिक्षिका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर वाघ, सुरेश घरटे, हेमंत मोजाड, कलीम अन्सारी, योगेश्वर मोजाड, मनोज कन्हैया, राजेंद्र सावंत, प्रकाश वाघ, कैलास वाघ, हरी गुळवे, संदीप जाधव, जयेश निकम, चेतन गोरे, अतुल कुलथे, राजेंद्र जगताप, हेमंत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, राम धोंगडे, बन्सीलाल गाडी लोहार, विनोद पानसरे, राजेंद्र जगताप, साहेबराव ठोंबरे, संजय खैरनार, संजय वाघ, इफ्तेकर निसार अहमद, रेयान अनीस हमदानी, गोपाळ बोरसे, विजया बलकवडे, अनिल ढोबळे, यशवंत सोडवणे, अशोक पगार, प्रताप सिंग गिरासे, चंद्रशेखर पठाडे, राजेंद्र यशवंते, गणेश जाधव, योगेश पाटील, संदीप पांडे, सुभाष मगर आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋषिकेश जाधव यांनी केले। त्यात नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली, डोंगराव भाळली रान गवताची फुलं, तिच्या कानामंदी डुल अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांदी ती फुलं तीन केसात माळली, डोंगराव भाळली। शिक्षण आणि संवेदना हे अतिशय घनिष्ठ नातं आहे। ते नसेल, संवेदना नसतील तर शिक्षणात तुम्ही काही करू शकत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे। आता आपण आमच्या कर्णबधीर शाळेच्या मुलांचे 2 सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले। असे तब्बल 2 तास ही मुलं अपंग सांस्कृतिक कला आविष्कार
या नावाने कार्यक्रम सादर करतात. साधारणपणे 37 लोकांची टीम ही गेल्या 8 दिवसापासून या सगळ्या कार्यक्रमासाठी काम करत होती. त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि राज्य पातळीवरती या पद्धतीची निवड समिती करण्याच्या संदर्भामध्ये आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांना पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी जे सूतोवाच केलेलं आहे ते भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला जर शासनाने नाही केलं तर सर शिक्षक सेनेला हे करावं लागेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या पद्धतीनं राज्य पातळीवरच्या पुरस्काराचं आयोजनही मुंबईला करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत.